नमस्कार, वर्षाच किचन अँड ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण गाजर मिरचीचं लोणचं करणार आहोत। इथे मी घेतली गाजर 4 ते 5, 5 ते 6 मिरच्या घेतलेल्या आहे, लिंबाचा रस घेतलेला आहे, इकडे धने घेतलेले आहे, इकडे बघा बडीशेप घेतलेली आहे, मोहरीची डाळ घेतलेली आहे, 2-2 चमचे घेतलेले मी। इथे थोडी मेथी पावडर घेतली आहे, इथे थोडीशी मिरी घेतलेली आहे, इथे लवंग घेतलेला आहे। तर आपण आता हे साहित्य भाजून घेणार आहोत। हे 2 लवंग मिरी आणि मेथीची पूड आणि हे धने आपण भाजून घेणार आहोत। इथे बघा कमी आचेवर आपण मोहरी भाजून घेणार आहोत। थोडेसे गरम करायचे, त्याच्यातला ओलापणा असतो तो निघून जातो। आपण हे छानसं भाजून घेणार आहोत। इथे बघा आपली मोहरी भाजून झालेली आहे आणि आता आपण याच्यात बडीशेप भाजून घेणार आहोत। ती पण थोडीशी अशी भाजून घ्यायची आहे। त्यात हे बघा धने थोडेसे आणि ह्याच्यामध्ये लवंग मिरी आणि ही पूड मेथीची आपण सर्वच भाजून घेणार आहोत। झालं आपलं भाजून। हे बघा आपलं हे भाजून झालेलं आहे। आता हे गार झाल्यानंतर आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे। पावडर नाही करायची, थोडंसं जाडसर करायचं आहे। इथे बघा आपण असं वाटून घेतलेलं आहे, छान असं वास सुटलाय बघा। जाडसरच केलेलं आहे आपण, जास्त बारीक नाही करायची पावडर ह्याची। आणि आता आपण तर इथे बघा आपण गाजर हे स्वच्छ धुवून वाळवून घेतलेले आहे थोडेसे, किंवा तुम्ही कॉटनच्या कापडाने पुसून घेतले तरी चालतात। ह्याच्यात गाजर टाकलेले आहेत बघा। मग ह्याच्यामध्ये आता एवढ्या मिरच्या आहेत, इथं बघा एवढ्या मिरच्या। आता हा मसाला आपण ह्याच्यात टाकून घेणार आहे आणि हा लिंबाचा रस आहे, 2 लिंबाचा रस आहे बघा, तो पण टाकून घ्यायचा आहे। इथे बेडकीचं लाल तिखट टाकणार आहोत, थोडंसंच आपलं रंगासाठी टाकलेलं आहे। आणि इथे बघा हळद टाकलेली आहे। त्यानंतर आता आपण मीठ टाकणार आहोत आणि आपण इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आता तेल आपण ह्याच्यात टाकणार आहोत। तर ह्याच्यामध्ये तुम्ही साखर टाका किंवा नका टाकू, हे ऑप्शनल आहे। तर मी आपली चवीसाठी थोडी साखर टाकणार आहे। तर आपण आता हे मिक्स करून घ्यायचंय आणि लिंबाचा रस पण टाकलेला आहे, मिरची, थोडीशी साखर टाकलेली आपण। इथे मी एवढा हिंग घेतलेला आहे बघा। आता आपण तेल तापलं ना त्यामध्ये टाकणार आहोत। तर तेलामध्ये हिंग टाकल्यानंतर खमंग वास येतो, त्यामुळे मी तेलात टाकलेलं आहे आणि तेल छान तापलेलं आहे। आता आपण ह्याच्यात टाकणार आहोत। बघा असं लोणचं केलेलं आहे आपण। इथे मी फक्त थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे, कारण आपण ह्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकल्यामुळे आपण लाल तिखट टाकलेलं नाहीये, त्यामुळे रंग असा आलेला आहे। तर पहा कसं झालं आहे ते लोणचं माझं गाजराचं आणि मिरचीचं।
तर सांगा मला कसं झालेलं आहे, कमेंट करा, लाईक करा. नवीन असेल तर वर्षाच किचन अँड ब्लॉगला सबस्क्राईब करा. धन्यवाद.